मानभावीपणा नाही, पण मेकअप असला की पटकन लोक ओळखतात. आणि म्हटलं मला ते लिहून द्यायचं आहे आणि आय हॅव टू सेंड इट. मला आता गाडीत चालवून घरी जाईपर्यंत वेळ लागेल. मी बसले तिथे त्या कॅफेमध्ये आणि लिहित होते. आणि मी पाहिलं तर खिडकी बाहेरनं एक म्हातारा भिकारी होता आणि तो नुसतं खाण्याचा ना अभिनय करत होता, जणू त्यांनीही टेबलावरनं उचललं आणि तो खातोय. तर कुठेतरी मला असं वाटलं की हातात नाहीये, पण तो मनात ते सुख घेतोय की मी ते खाल्लं आणि माझं पोट भरलं. मला ते सगळे शब्द नाचायला लागले माहिती पेपरवरती. मी म्हटलं मी हे काय लिहिते, दिस इज क्रॅप. आय एम ट्राईंग टू क्रिएट समथिंग अँड मेक बिलीव्ह करतीये, अँड देर इज अ लाईफ विच इज ट्राईंग टू बिलीव्ह समथिंग अँड त्यातला बी काढून ही इज ट्राईंग टू लिव्ह इट. मी गेले त्याच्याकडे. तिकडनं एक बर्गर घेतला विकत. ते काय होतं तिथे त्या समोर काचेच्या ह्याच्यातलं, ते घेतलं आणि विचारलं की आवडेल तुम्हाला खायला. त्यांनी असं पाहिलं माझ्याकडे, आवडेल म्हणाला. आणि मी वळले आणि काय मनात आलं कोणाच ठाऊक. मी म्हटलं माझ्या समोर बसून खाल, टेबलवर बसा माझ्यासमोर. तर ते म्हणाले मला आत नाही येऊ देणार. तर मी म्हटलं का नाही येऊ देणार, आपण लोकांच्या मध्यात नाही येऊ. मग मी आत जाऊन परवानगी विचारली. कारण कसं आहे, हा माणूस आत आला म्हणून इतर माणूस येणार नाहीत. सी त्यांचं ते मार्केटिंग आहे, त्यांना तो काय त्याचा मालकीचा नसेल, तो काम करत असेल, त्याला अंकुश असतील. तर म्हटलं त्याची परवानगी घेतली. मी म्हटलं माझ्या टेबलवर कोपऱ्यात भिंतीकडे त्याला बसू देत, पण त्याला बसू देत. सॉरी. तर तोही आपल्याच सारखा माणूस. तो म्हणाला ठीक आहे, बट टेक हिम सायलेंटली इनसाइड बिकॉज आय हॅव टू सेल. म्हटलं येस. आणि मी त्याला घेऊन गेले आतमध्ये सुलेखा. त्यांनी खाल्लं, पोटभर खाल्लं. आणि मग मी त्याला पैसे देऊ केले. तो म्हणाला नको, इतकं पुरे. कारण मला काही त्याचा अपमान करायचा नव्हता. तो क्षण आम्हाला एकत्र साजरा करायचा होता. आम्ही बाहेर जाताना मी पैसे दिले. बाहेर जाताना त्यांनी माझ्या हातात एक टिश्यू पेपर दिला. माझं पेन होतंच ना समोर. असू दे असू दे असू दे, काही बिघडत नाही. तर बाहेर जाताना ना त्यांनी हातात तो माझ्या टिश्यू पेपर दिला. आणि बोलताना त्यांनी त्याचा प्रवास सांगितला मला. तो म्हणाला की कुठेच नोकरी मिळाली नाही, घर सुटलं, नातेवाईक सुटले, रस्त्यावर आलो, रस्त्यावरच उरलो. हा अनेक भिकाऱ्यांचा प्रवास असेल. वाईट वाटतच होतं, पण कुणाकुणाला पुरे पडणार आपण आणि किती पुरे पडणार. आपली झोळी सुद्धा तेवढी उमदी नसते ना, दुबळीच असते ना तशी. बाहेर पडल्यावरती तो टिश्यू माझ्या हातात सरकवत म्हणाला, म्हटलं अरे मला काय देताय. म्हणाले मी गेल्यावर वाच. तो गेला. मी गाडीत बसल्यावर तो टिश्यू उघडून वाचला. त्यांनी लिहिलं होतं आज मी आत्महत्या करणार होतो, पण आता करणार नाही. मला असं वाटतं अशांसाठी आपण काही करू शकलो. आणि प्रत्येक जण आपल्या ठाई ज्यांना परमेश्वरांनी भरभरून दिलेलं आहे, ज्यांची ओंजळ भरलेली आहे, मला असं वाटतं की त्यांच्यावरती हे कर्तव्य परमेश्वरांनी दिलेलं आहे की तुमचं पोट भरलंय ना, ढेकर देऊ नका, घास वाढा कोणा.